हाय गाईज, कसे आहात सगळे. सो आज फर्स्ट टाईम मी ऑफिसमध्ये स्टार्ट केलं आहे व्हिडिओ. लेट्स सी कसा बनतो आहे. मला पण काही आयडिया नाही आहे. रँडमली स्टार्ट केलं आहे बिकॉज आज थोडंसं कामाचा प्रेशर कमी आहे. बघूया कसा बनतो आहे, काय होतं आहे पुढे. तुम्ही सोबतच राहा, कुठेही जाऊ नका. हाय हेलो गाइस. सो ये हमारी है कैंडल मेकिंग आर्टिस्ट दर्शना मराठे वाईकर. दर्शना वाईकर, उत्कर्षा मराठे, लोकेश वाईकर. चुप. दर्शना दिलीप वाईकर, उत्कर्षा लोकेश मराठे. गलत मत कर. काय नाव आहे? रसोईचं नाव नाही आहे, यूट्यूब का नाम है उत्कर्षा व्लॉग्स. तुम्ही पण फॉलो करा. आणि इंस्टावर काय आहे? उत्कर्षा मराठे. नाही, इंस्टावर माझं पर्सनल आय डीबद्दल बोलतोय. तो आहे उत्कर्षामधला. उत्कर्षा नाही, UL मराठे. UL मीन्स उत्कर्षा, L मीन्स लोकेश आणि मराठे. लोकेश सगळीकडे असला पाहिजे. लोकेश नाही तर मला आवडत नाही, तर मी सगळीकडे लोकेशला ठेवते. पूर्ण दिवस आमच्या ऑफिसमध्ये खूप आवाज असतो, तर मे बी माझा आवाज तुम्हाला आज थोडा कमी येणार आहे. आमचे जे मॅनेजर आहेत ते ओरडतात काहीतरी इश्यू झाला आहे म्हणून. 5-6 त्यांना जर कळलं मी ऑफिसमध्येच व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. चिल्ला मत. ऑफिसमध्येच व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे तर माहिती नाही काय बोलतील. चिल्ला ते थोडे डायरेक्ट स्वतःच येतील. सो माझी फ्रेंड आता एक स्टोरी सांगत होती पांडा रिलेटेड. तुम्ही पण ऐका. हाय गाइस. सो मुझे ना मेरे बर्थडे पे एवरी टाइम पांडा मिलता है बिकॉज आई एम अ बिग पांडा लवर. सो मैं भी जस्ट उसको उत्कर्षा को बता रही थी कि मेरे बर्थडे पे मुझे एवरी ईयर पांडा मिलता है. लास्ट मुझे जो पांडा मिला था इट वॉज ऑफ माई हाइट, मस्त टॉल, लंबा, मोटा, हट्टा कट्टा. और उसको मैं रोज़ अपने आते जाते सुबह बेड पे उसको बिठा के जाती थी कि लाइक सिट हियर और हम देखेंगे कि कैसे क्या चल रहा है. और रोज़ वो बैठा हुआ दिखता था मुझे. मैं हफ्ते भर देखी, हाँ उधर ही बैठा हुआ है. 2 हफ्ते देखी, उधर ही दिख रहा है. तीसरे हफ्ते में हफ्ते का ब्रेक कुछ घूमने गई थी अपने फ्रेंड्स लोगों के साथ. 2-3 दिन के लिए गायब हो गई थी घर से. चौथे दिन जब मैं घर आती हूँ और घर आके मैं मम्मी को पूछती, मम्मी पांडा कहाँ है? मम्मी बोलती पांडा कहाँ है? मैं 3-4 पूछी पांडा कहाँ है, पांडा कहाँ है, पांडा कहाँ है? मम्मी बोलती ये दोरा पांडा. मैं बोली यहाँ कहाँ है? तो बोलती बेड पे देख. मैं बेड पे क्या देखूँ? तो बोलती बेड पे देख, छोटे छोटे पिलोज दिख रहे हैं. मैं दिख तो रहे हैं पिलो. तो बोलती उसी में तेरे पांडा कट करके डाल दिया. मैं बोली मम्मी पांडा था वो बड़ा वाला पांडा, मतलब समझ रही. उसके हाथ पैर सब काट दिए. मुझे तेरे लिए मुँह रखा है उसका. मैंने मम्मी तो मुझे मैं क्या करूँगी. बट क्यों क्या ऐसा आणखी मुझे वो बहुत जगह ले रहा. तुमच्या घरी जर असं काही मोठं असेल तर प्लीज असा काही उपयोग करू नका त्याचा. तिच्या मम्मीनी प्रत्येक बॉडी पार्ट लिटरली कट करून त्याचा पिलो बनवला आहे, तर तुम्ही असं काही करू नका प्लीज. इट हर्ट्स. ॲक्च्युली मला ऐकून हसायला तर येतं आहे, बट येस मला थोडं विचित्र पण वाटतं ऐकून. इमॅजिन केलं मी लिटरली काय केलं असेल तिच्या मम्मीने. शिवलं त्या पांडे, त्या हात पाय मी मस्त पिलो बनवले पुढच्या घरच्यांसाठी. फक्त कोण ठेवलं माझ्यासाठी. सो आमच्या ऑफिसमध्ये आम्ही 2000 काढतो ॲज अ किटी म्हणून एव्हरी मंथ. सो आता आम्ही किटी बघणार आहे कोणाला लागणार आहे. आता चिट सोडवणार आहे आमची मॅम. बघूया कोणाला लागते आता. तोही उठाएगी ना किटी. चल किटी उडानी आहे. ऐक ना, तुझी स्वतःची लागली आहे आणि तू आमची राहून देत सोड. तुझे क्या पर्सनली प्रॉब्लम है मेरे से? नहीं, वैसे भी मैंने फर्स्ट इसमें बोला था कि मुझे अगर अक्टूबर में आएगा तो भी चलेगा. तो आई थिंक तो मुझे ऐसा लग रहा है वो मैनिफेस्ट हो गया है. तेरा कौन सा है? मेरा है ब्लड. मुझे ब्लड के साथ व्लॉगिंग करना है. तो मेरा है सारा खान और मैं वो फेमस की. मला नाही लागले किती. मला माहिती नाही मला कधी लागणार आहे. आम्ही 3 जणच बाकी आहोत जे म्हणजे किती जण लागणार आहे. किटी म्हणजे आपण मराठीमध्ये BC बोलतो, पण आम्हाला इथे BC अलाउड नाही आहे बोलायला, माहिती नाही का. सो मला तर नाही लागली आहे. दॅट्स होप. तसंही मला ऑक्टोबरमध्ये हवी आहे, तर तोपर्यंत लागली तरी चालेल. नेक्स्ट मंथ तुम मुझे देखो. नेक्स्ट मंथ है ना वो किटी है ना, तू उठा. तुझे जरूर आएगी. नहीं आई ना वो.
लंच ब्रेकवरती आहे मॅडम. मी नाही खाऊ शकत आहे, माझा फर्स्ट आहे, गुरुवार आहे आज. भूक लागली असेल ना तुला? ऐसा फास्ट मेरा चालू है ना, मतलब मैं स्लो हो ही नहीं पा रही. श्रावण नहीं कर रही है तू? मैं वेट कर रही हूँ, मेरा 1 महीना कब कंप्लीट होगा, मैं नॉनवेज खाऊंगी. तेरा जनवरी 4 महीने का स्टार्ट करेगा सब. असं ह्याच्यासाठी बोलते बिकॉज तुम्हाला माहिती आहे ना, पहिल्या ब्लॉगमध्ये बोललेली आता श्रावण चालू आहे, तर फास्टिंग आणि गुरुवार मी दोन्ही एकत्रच करते. डिसेंबरमध्ये संपणार आहे माझं. डिसेंबर जॅन अजून मी नीट काउंटिंग नाही केली आहे. आज फर्स्ट थर्सडे आहे, सो आजपासून मी स्टार्ट करेन काउंटिंग करायला. अकॉर्डिंगली बघूया आता किती टाईम म्हणजे किती महिने जाणार आहेत आता त्याच्यासाठी. त्या हिशोबाने मग मी माझं सगळं प्लॅन आउट करीन आणि मग कधी एवढं असं काही नाही की नॉनव्हेज खायचं आहे म्हणून. तसंही मी वीकमध्ये एवढे नॉनव्हेज खात नाही. आम्ही मॅक्झिमम खाल्लं तर खातो, घरी बनलं तर बनतं, नाही तर मम्मीकडेच जातो खायला मॅक्झिमम. सो लेट्स सी, बघूया कसं जातं आता हे काही महिने. माझं काम बघा काय चाललं आहे, म्हणजे सिरियसली ये काम करती है तू यहाँ पे? ये मत डाल देना, नहीं तो मेरे को रिजाइन करवाई. नहीं, ये काम करती है क्या तू? मैं सोती थी. बघितलं काय काम करते ही? पल्लवी जी का मैसेज आ रहा है. हाँ, पल्लवी ग्रुपचे मेसेज. क्या हुआ? ग्रुपमध्ये मेसेज आले तुझे, अप्लाई लीव. अप्लाई लीव पल्लवी मैं करूँ? तेरे पास है 2.5 लीव है. 2.5 और मेरे पास कितने पता है? 2.9 29 सॉरी 29 नहीं है मेरे पास, 31 है मेरे पास. ये बढ़ गई 31 लीव्स आहेत माझ्याकडे. 27 थे. अरे भाई कल मेरी फ्रेंड की ड्यूटी मेरे पास. सो फायनली आजचा दिवस ऑफिसचा झाला आहे. थकालं होतं म्हणजे लिटरली. निघाली आहे मी आता ऑफिसमधून. मला ऑटो शोधायला आता पूर्ण टाईम जाणार आहे माझा, बिकॉज इथे इझिली ऑटो नाही भेटत. लेट्स सी आता किती वेळ लागतो आहे. लोकेश पण मला स्टेशनला घ्यायला येणार आहे, सो आता बघूया. स्टेशन जोगेश्वरी. गॉड. सो ऑटो भेटली आहे मला फायनली. लकीली आज लवकर ऑटो भेटली आहे, त्याच्या युजली ऑटो नाही मिळत लवकर. लवकर पोचायचं आहे मला. काही बॉक्सेस वगैरे पण द्यायचे आहेत आज मला. म्हणजे 4 to 5 कॅन्डल्स आहेत जे गिफ्टिंगचे मला पॅक करायचे आहेत, सो मला त्याचे बॉक्सेस पण घ्यायचे आहेत. सो त्याच्यासाठी मला लवकर पोचायचं आहे. प्लस लोकेश मला स्टेशनला घ्यायला येणार आहे. मंदिर घ्यायला आम्हाला जायचं आहे. त्याच्या ऑफिसचं न्यू रेनोव्हेशन झालं आहे आणि त्याचं टेस्ट चांगलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणून त्याला मंदिर कसं असलं पाहिजे ऑफिसचं याची रिस्पॉन्सिबिलिटी पण दिली आहे. अजून बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, पण हे पण आहे, सो आम्ही त्याच्यासाठी पण जाणार आहे. ट्रॅफिक तर असं असतं ना, म्हणजे बस. आणि माझं ऑफिस अंधेरीला आहे, इन्फिनिटीजवळ. तिथे तर ट्रॅफिक असं असतं ना, एकदा जाम झाला की संपलं. म्हणजे तिकडे अर्धा पाऊण तास जाणार. बट 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, ऑटो असू दे, काही असू दे. सो फायनली मी स्टेशनला पोचली आहे. माझं ऑफिस वेस्टला लागतं, मला ईस्टला जायचं आहे, तर आता मी ईस्टला जाणार आहे. पूर्ण हे स्टेअर्स क्रॉस करून चढायला मला इतकं जीवावर येतं ना. आणि ना इथे आजूबाजूला लोक स्वच्छता पण एकतर ठेवत नाही. इतकं घाण आणि इतकं घाण वास येतो आहे ना मला. दाखवते तुम्हाला स्टेशनची हालत आहे. मला दिवसातून एकदाच यावं लागतं, ते पण कधी कधी यावं लागतं, रोज यावं नाही लागत. बिकॉज सकाळचं मी डायरेक्ट ऑफिसला ऑटो घेते, संध्याकाळचं कधी कधी मला स्टेशन यावं लागतं, आता मी डायरेक्ट ऑटोच घेते. पण आता काम आहे माझं म्हणून मी स्टेशनच्या रोडनी जाते. स्टेशन बोललं तर गर्दी, भाजी मार्केट वगैरे सगळं काही इथेच मिळतं. पण इतका रश असतो, उभं राहायची पण जागा नसते इथे. हा कुठे आहे? मी याला बोललेली मी आता थोड्या वेळात पोचते आहे, पण अजून दिसत नाही आहे मला. अजून पोचला नाही आहे तो. मला आता समोरच्या रोडने दिसला तो क्रॉस करतो आहे. मी न्यूटन घेऊन येतो आहे, त्याचीच वाट बघते मी. फोन करतो आहे, कट करते जरा फोन. व्हिडिओच्या मध्ये फोन. व्हॉट इज दिस? यायचं की नाही लवकर? बघूया पुढे जाऊन उभा आहे काय तो. ह्याला शोधणं म्हणजे एक तर शिड्या चढा, परत चाला. कुठे केलं आहे? मला दिसत पण नाही आहे. वैताग येतो यार. चालणं बोललं तर कंटाळा. उभा इथे.
दिसतोय का? हा बघा, हा बघा. हाय गाईज, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो मी आता मेहनत करून पवईला ऑफिसला जातो. पवईवरून इथे आलो, घरी गेलो. घरी चावी नव्हती तर त्याच्या मम्मीकडे गेलो. सेकंड फ्लोअरवर चालत खाली आलो. परत घरी गेलो माझ्या. ठीक आहे, मग परत ॲक्टिवा घेतली तिथून आणि मग नंतर इथे आलो हिला घ्यायला. इतके नखरे इमॅजिन करा. जबरदस्त तिथं लग्न केलं. आता काय ऑप्शन नाही आहे ना आपल्याकडे, करावं लागेल. बॉक्स येताना घेऊया, आधी मंदिर बघूया, बॉक्स चप्टा वगैरे होणार. ठीक आहे, चला. तर आम्ही आता चाललोय आमच्या सांगितलं त्यांना तुझं ऑफिस का. ठीक आहे, मी तुम्हाला ऑफिस सुद्धा दाखवेन. इनॉग्रेशन झालं, पूजा वगैरे झाली म्हणले तर मी एक ॲड करेन त्यामध्ये. ऑलरेडी सेपरेट व्लॉगमध्ये मी ॲड करेन, दाखवेन तुम्हाला. बाय. पोचलोय आम्ही इथे ऑफिससाठी मंदिर बघायला. बापरे, किती नाचावं लागतं यार. इथे खूप सुंदर सुंदर म्हणजे लिटरली हे लोक हाताने बनवतात सगळं. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे इतके मस्त मंदिर असतात ना. रेट्स पण लावतात हे लोक, पण थोडं समजदार इंसान जो असतो तो येऊन बोलणार तर ऑफकोर्स काहीतरी बोललाच. मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही फिरतोय. त्यातलं एक मंदिर आवडलं आहे, पण तो एवढंसं छोटं मंदिर आहे, पण इतका भाव बोलतो मी तुम्हाला दाखवते. इतक्या शॉप्समध्ये फिरलो जे तुम्हाला मी आता मंदिर दाखवलं ते आवडलं, पण तो इतका रूड होता माणूस. आणि म्हणजे काही सेन्स नव्हतं त्या, म्हणजे इतकं लहान होतं मंदिर आणि त्याचे 6,000 रुपये तो बोलत होता. आणि आम्ही जास्त पण कमी करत नव्हतो, थोडंसंच कमी करत होतो, बट तो ऐकायलाच रेडी नव्हता. खूप रूड वेमध्ये बोलत होता. शेवटी आम्ही निघालो तिथून आणि आता पुढे आलो आहे. पुढच्या शॉपमध्ये बघतो आहे, कारण की आता त्यांची ऑफिसमध्ये पूजा आहे तर त्याच्या आधी ते मंदिर लागलं पाहिजे. तर त्याच्यासाठीच आम्ही लिटरली थांबलो आहे. कमी कमी पाऊण तास झाला आम्हाला फिरतो आहे. आणि इथे खरंच लोकांना पद्धत नाही आहे बोलायची जरा. पण फायनली झालं आहे बुक. जे आम्हाला पाठीच्या दुकानामध्ये आवडलेलं, जो माणूस लिटरली खूप रूड वेमध्ये बोलत होता, पण सेम तसंच मंदिर आम्ही थोडं पुढे आलो बघायला आणि सेम तसंच मंदिर आम्हाला मिळालं. आम्ही बुक करतोय आता ते. म्हणजे ह्यांना थोडं तरी सेन्स होतं यार, म्हणजे बोलायची पद्धत होती की कोण कन्व्हिन्सिंग वेमध्ये लिटरली यार, म्हणजे कोण बोलताय तर ॲटलीस्ट थोडा मान ठेवला पाहिजे. आणि असं पण 1000-2000 कोण 100-200 रुपयासाठी पण हे लोक खूप रूड बोलतात. ते छोटं मंदिर तुम्हाला दिसतंय तेच आम्ही बुक केलं आहे. ह्याला पूर्ण फिनिशिंग वगैरे करणार आणि जे काय वरती आणि एक्स्ट्रा काय काय लागतं ते लागणार. आम्ही ते पाठचं जे एक आहे प्लाय त्याला प्रॉपर कट वगैरे करून देणार आणि संडेला घ्यायला आम्ही येणार आता इथे. बट ॲटलीस्ट जे हवं आहे जसं हवं आहे ते ॲटलीस्ट मिळालं आहे. आता इथून आम्ही लगेचच घरी जाणार आहे, बिकॉज ट्युशनची मुलं पण आली आहेत, त्यांना पण आता जाऊन एंटर करायचं आहे. सो इथून आता डायरेक्ट आपण घरी भेटूया. सो गाईज, आमची ऑर्डर होती कॅन्डलची, तर त्यासाठी आम्ही बॉक्स घ्यायसाठी आलो आहे. तर बॉक्स पॅकिंग करायची होती म्हणून, बिकॉज ते गिफ्ट जाणार आहे कोणासाठी तरी. आम्ही ते होलसेल शॉप आहेत ते आलो आहे बॉक्स घेण्यासाठी. तुम्हाला दाखवतो आम्ही. बॉक्स घेतला आहे, सिल्वर कलरचा बॉक्स आहे हा. तर हे आता डिसमेंटल सिच्युएशनमध्ये आहे. ह्याला आम्ही ओपन करून रॅप करून प्रॉपर बॉक्स बनवणार आहे. झालं आमची परचेस. आता आम्ही बॅग आणि गिफ्ट बॉक्स दोघंही घेतले आहेत. घरी आली आहे मी आता. म्हणजे लिटरली यार, एक तर तिकडे जाऊन डोकं फिरलं माझं आणि त्यात ट्रॅफिक आहे. मुंबईमध्ये अशी ट्रॅफिक आहे ना, म्हणजे समजत नाही मला यार. इरिटेशन झालं आज खरंच खूप इरिटेट झाली आहे मी. म्हणजे मला असं खूप चिडचिड होते माझी. वाजवं कसं येतोय, कोण कोण आवाज करत होतं? सौरभ नाही आला, किट्टू. सो फायनली मी आता घरी आली आहे. पूर्ण पसारा झाला आहे घरामध्ये, बिकॉज कॅन्डलची ऑर्डर होती. आता मी तेच पूर्ण पॅक वगैरे करते आहे. पूर्ण पॅकिंग वगैरे करून आता मी देईन, मी तुम्हाला दाखवते. सो मी आता माझं पॅकेजिंग चालू आहे. हे सगळे माझे ऑर्डर्सचे कॅन्डल आहेत. ह्यांना आता मला ह्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि मी आता म्हणजे माहिती नाही ॲक्च्युली कशासाठी, मे बी बड्डेसाठी ते लोक देत आहेत. तर हे आता फटाफट मी पॅक करते. इंडिव्हिज्युअल सगळे कॅन्डल्स रॅप करते मी. मला हे हवं होतं यार क्लिंज, ह्याला रॅप करायला. मला बॉक्स दे बनवून. हे मला येत नाही कसं करता. आता मला हा जेव्हा बॉक्स बनवून देणार तेव्हाच मी हे माझे सगळे कॅन्डल्स ह्या बॉक्समध्ये इंडिव्हिज्युअली टाकणार आहे. आणि त्यांना 3-3चा सेट, म्हणजे टोटल 6 कॅन्डल्स आहेत. 1 2 3 4 ओके.
टोटल 5 कॅन्डल्स आहेत, 6 नाही आहेत, 5 कॅन्डल्स आहेत. तर मी इंडिव्हिज्युअली बॉक्समध्ये टाकणार आहे, त्यांना ज्या प्रकारे हवं आहे त्या प्रकारे येणार आहे. तू नाही दिसत आहे त्याच्यात. ह्याला ओळखलात ना काश्मीर. सो ह्याला मी आता पूर्ण कम्प्लिटली पॅक करते आणि त्याच्यानंतर ह्यांना आपापल्या बॅग्समध्ये टाकून ॲटलीस्ट ज्यांना हव्या आहेत, ज्यांची ऑर्डर आहे, लिटरली ते फोन पण नाही करत आहेत की काय झालं पुढे विचारण्यासाठी. तर त्यांना त्यांच्याशी एकदा कोऑर्डिनेट करून त्यांना देऊन येते मी पटकन. सो फायनली आता हे कॅन्डल्सचं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. सॅटर्डेला द्यायचं आहे, ॲक्च्युली आजच द्यायचं होतं पण त्यांनी आता कॉल केला होता तर सॅटर्डेला हे द्यायचं आहे. सो हे मी पॅक करून ठेवणार आहे आणि मग सॅटर्डेला जेव्हाही ते अवेलेबल असेल ते येणार आहेत स्वतः घेण्यासाठी. सो फायनली सगळं पॅकिंग आणि ट्युशनची मुलं गेली, त्यांना होमवर्क वगैरे सगळं देऊन झालेलं आहे. मी पण चेंज वगैरे केलं आहे. आता दिवस खूप जास्त म्हणजे थकायला झाला आहे. म्हणजे मॉर्निंगला ऑफिसनंतर ते आम्ही देवारा बघायला गेलो, देवारा बघून आलो, मग कॅन्डलचं साहित्य घ्यायला गेलो, म्हणजे ते बॉक्सेस वगैरे सगळं घ्यायला गेलो. त्याच्यानंतर घरी मग ट्युशन, मग कॅन्डल पॅकिंग वगैरे खूप बरंच काय काय झालं. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्ही असंच माझ्या ब्लॉग्सला सपोर्ट करा, जसं करतात आतापर्यंत ह्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट करा. जितकंही तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तुम्ही नक्की शेअर करा ब्लॉग्स. कुठचंही असं वायफळ नसतं आमच्या ब्लॉग्समध्ये. सगळं पूर्ण फॅमिली ब्लॉग किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण जनरली काय करतो तसंच असतं. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. अँड ऑफकोर्स कॅन्डल रिलेटेड काहीही क्वेरी असतील आणि तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर नक्की मला सांगा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.